नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? मी नवीन चॅनल सुरू करत आहे, वर्षास फूड डायरीज. नवनवीन पदार्थ शिकण्यासाठी, पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपली पहिली रेसिपी आहे गुलाबजाम. आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे 300 ग्रॅम मावा, तेवढाच 1 वाटी मैदा, वेलची पूड, पाकासाठी वेलची पूड लागणार आहे. आणि जेवढी आपण साखर घेऊ पाकासाठी तेवढंच पाणी घ्यावं लागणार आहे. आणि आपण आता सर्वप्रथम पाक बनवून घेऊया. आता आपण पाणी घालूया. 1 ग्लास पाणी घातलंय तर 1 ग्लास साखर घातली आहे. आपण यामध्ये वेलची पूड घालूया. आता हे उकळून द्यायचं मिश्रण पूर्ण. मैदा आणि मावा मिक्स करून मळून घेऊया. आता हे पूर्ण पीठ मळून घ्यावं. पाकाला उकळी आली आहे. आता आपल्या गुलाबजामचा शेप बनवून घेऊया. आपल्याला पाहिजे तसे आकारात छोटे मोठे किंवा पाहिजे तसे बनवून घेऊया. आपल्या गुलाबजामचा शेप तयार आहे. आता आपण तेल गरम करून घेऊया. आपले तेल गरम झाले आहे. आता त्यामध्ये गुलाबजाम तळून घेऊया. गुलाबजाम ब्राऊन अशा कलरमध्ये तळून घ्यायचे. आता हे गुलाबजाम ब्राऊन होईस्तोवर तळून घ्यायचे. मंद आचेवरती तळून घ्यायचे आणि याला सतत हलवत राहायचं. मंद आचेवरती हे गुलाबजाम ब्राऊन होईस्तोवर तळून घ्यायचे. गुलाबजामचा हा कलर झाला की काढून घ्यायचे तेलामधून. आता हे आपले पूर्ण तयार झालेले गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेऊया. तर हे पहा मंडळी, आपले रसरशीत असे गुलाबजाम तयार झाले आहेत.